जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 10वा माया निरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर। करंटा पडोनी उताना करी नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 14वा अखंड ध्यान नाम अखंड ध्यान करा असं समर्थ सांगत आहे। अखंड ध्यान नाम समास दशकाचं नावच आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास 10वा माया निरूपण नाम। श्रीराम समर्थ। मग समर्थांनी आता मायेचं स्वरूप श्री समर्थांनी सांगितलेलं आहे। म्हणून समाजामध्ये जगत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आणि दृष्टांत समर्थांनी इथे दिलेला आहे आणि या समासामध्ये वेगवेगळे दृष्टांत देऊन आपल्याला माया समजून सांगितलेली आहे समर्थांनी। माया कशी आहे, मायेचा अर्थ काय आहे आणि माया कशाला म्हणावं या सगळ्याचा अर्थ समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे माया दिसे परी नासे। कशी आहे माया? माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे। मग समर्थ म्हणतात आहे की माया दिसते पण ती काय होते? माया दिसे परी नासे। माया दिसते म्हणून ती काय होणार? नष्ट होणारीच आहे, ती नाश पावणारीच आहे। म्हणून म्हटलेलं आहे माया दिसे परी नासे। माया दिसते परंतु ती नाश पावणार आहे। मग समर्थ पुढे म्हणतात आहे वस्तू न दिसे परी न नासे। मग परब्रह्म वस्तू दिसत नाही, परब्रह्म दिसतो का हो? नाही दिसत, पण ती नाशही पावत नाही। परब्रह्म कधी नाश पावत नाही। म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही, जे आपल्याला फक्त अनुभवायला येतं आहे, अनुभवतो आहे आपण, ते कसं आहे? शाश्वत आहे, कायम टिकून राहणारं आहे। परंतु जे दिसतं आहे, आपल्या ज्या डोळ्यांनी जे दिसतं आहे ते नाश पावणारं आहे। म्हणून म्हटलेलं आहे माया सत्य वाटते खरी पण ती कशी आहे? माया सत्य वाटे परी मिथ्या असे। ती आपल्याला कायम सत्य वाटते परंतु ती मिथ्याच आहे, ती खोटीच आहे। पण ती कशी आहे? निरंतर सांगितलं आहे, निरंतर ती मिथ्याच असते। आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माया सांगितले। आता माया मग समर्थ म्हणतात आहे की जी समर्थांनी म्हणून मा म्हणजे काय? नाही। जी म्हणजे नाही, ती म्हणजे जी माया म्हणजे जे नाही त्याला माया असं म्हटलेलं आहे। जी नाही तिला माया असं म्हणतात। मग मायेचं स्वरूप तरी आहे कसं हे कळावं म्हणून समर्थ म्हणतात आहे माया दिसे परी नासे। आमच्या डोळ्यांनी सगळं दिसतं, आमच्या चर्मचक्षुंनी आम्ही संपूर्ण विश्व पाहतो। मग असं पाहत असताना आमच्या डोळ्याला जे दिसते आहे अशा प्रकारची आमची जीवनभर समजूत असते। मग समर्थ म्हणतात आहे जे दिसतं आहे ते आहे असं आपल्याला कायम वाटतं, की जे डोळ्याने ते क्षणिक आहे। क्षणिक सुखाचे साथी सगळे कोण तुझ्या संगती मना रे का भ्रमला जगती। काय सांगितलंय? क्षणिक सुखाचे सगळे सोबती आहेत, क्षणिक सुख आहे। त्या क्षणिक सुखाला तुम्ही सुख म्हणता आणि आपल्या आजूबाजूला असलेले जे सगळी नाते आहेत त्या सगळ्या नात्यांना आम्ही डोळ्यांनी पाहतो, त्या नात्यांना आम्ही खरं मानतो, पण ते क्षणिक सुखाचे आहेत। म्हणून म्हटलंय का कोण तुझ्या संगती मना रे का भ्रमला जगती। भ्रम होणं हा मायेचा प्रभाव आहे। माया जेव्हा कार्य करू लागते तेव्हा मनुष्य भ्रमिष्ट होतो आणि म्हणून या जगतामध्ये वावरणारे सगळे लोक म्हणजे सगळे लोक 99.99% लोक भ्रमिष्ट आहेत। म्हणजे या जगताला खरं मानत आहे, सत्य मानतात आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्यांना सुख आणि दुःख त्यांना होत राहतं। आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये विशेष करून मायेचा अर्थ समजून सांगितलेला आहे। पूर्ण समासच समर्थांनी मायेवर दिलेला आहे, म्हणून नावच आहे माया निरूपण नाम। मग समर्थ म्हणतात आहे की
मायेचा, विशेष करून मायेचा अर्थ सांगितला आहे. मग मायेचं शक्य म्हणजे अतिशय सुंदर विचार समजून समर्थ आपल्याला सांगत आहेत. आम्हाला जगतातील माया कळेल आणि त्या मायेला बाजूला सारलं तर आपल्यासमोर काय राहतं? फक्त परब्रह्म दिसू लागेल. जर आपण त्या मायेला बाजूला सांडलं तर परब्रह्म आपल्याला दिसू लागेल. मग त्या परब्रह्माला ओळखण्यासाठी मायेला बाजूला करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आहे, जे खोटा आहे, जे मिथ्या आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे दीर्घकाळ टिकून राहणार आहे त्याच्या मागे लागावं. म्हणजे काय हो? तर परब्रह्म. आणि म्हणून म्हटलंय माया दिसे परी नासे. माया दिसे म्हणजे नासे, नासे म्हणजे नासणे. मग नासे याचा अर्थ ती शिल्लक राहत नाही. मग जसं आपण म्हणतो दूध नासलं, याचा अर्थ दुधाचं रूपांतर झालं, दूध ते दूध राहिलेलं नाही, तेव्हा माया नासे. मग माया नासून जाते, माया शिल्लक राहत नाही. मग ती माया दिसते मात्र तशी ती राहत नाही, ती क्षणिक आहे. समर्थांनी एवढी उदाहरणं दिलेली आहेत की समर्थ म्हणतात सामान्य व्यक्तीला माया म्हणजे काय ते कळू लागेल. ते म्हणतात आहे वस्तू दिसे न नासे. वस्तू न दिसे परी न नासे. मग वस्तू याचा अर्थ शास्त्रामध्ये परब्रह्म असा आलेला आहे. मग ब्रह्माला वस्तू म्हटलेला आहे आणि काही ठिकाणी तिला सद्वस्तू असा शब्द वापरलेला आहे. मग समर्थ म्हणतात आहे की ती दिसत नाही पण ती कशी आहे? आहे. ही दिसते परंतु नाही आहे. माया दिसते, परब्रह्म दिसत नाही. मग माया दिसते म्हणून आहे असं आपण म्हणतो, परंतु माया दिसते म्हणून ती नष्ट पावणारी आहे. आणि परब्रह्म दिसत नाही परंतु असतच असे सर्व काळ. परब्रह्म कसं आहे? सर्व काळ जसंच्या तसं आहे. ते दिसत नाही परंतु ते आहे, ते जसंच्या तसं आहे. मग माया दिसते परंतु ती कशी आहे? नाही आहे. आणि जी दिसत नाही परंतु आहे ती सद्वस्तू. जसं उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर जे दिसत नाही परंतु आहे म्हणजे कोण? परब्रह्म. मग उन्हामध्ये आपण उभं राहिल्यानंतर सावली बाजूला पडते हो, आपण सावली आहे असं म्हणतो, पण सावली दिसते परंतु ती कशी आहे? आहे का? नाही. तो सूर्यामुळे निर्माण झालेला तो भास आहे. प्रकाश आणि अंधार याच्या संधी प्रकाशामध्ये जसं आपल्याला भ्रम होतात तशी माया आहे. मग रात्री चालत असताना आपल्याला अचानक कशाची तरी भीती वाटते, काहीतरी आवाज आल्यासारखा वाटतो, इकडे तिकडे आपण पाहतो आणि ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस असं वाटतं की तिथे काहीतरी आहे, कोणीतरी लपून बसलेलं आहे. मग ते कोणी असो, मग काहीतरी आपल्याला भास होतो आणि ज्या वेळेस आपल्याला भास होतो त्यावेळेस तो दिसतो. त्याला शास्त्रामध्ये विवर्त असं म्हणतात. मग समर्थ म्हणतात आद्य शंकराचार्यांनी तो दोरीच्या सापावरून ते समजून सांगितलेलं आहे. आता दोरा हा साप वाटणे हा प्रकार मायेचं क्षेत्र आहे. हे जगत खरं आहे असं माणसाला वाटतं. हे लोक आपले आहेत असं आपल्याला वाटतं. हे घर माझं आहे असं आपल्याला वाटतं. पण हा देह माझा आहे असं मला वाटतं. पण या सगळ्या गोष्टी मायेच्या क्षेत्रातल्या असल्यामुळे या मुळात तशा नाहीच आहेत. त्यापेक्षा काही विपरीत आहेत, वेगळ्या आहेत. कारण वाटणं आणि असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तसं जगत आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या हे जगत आहे. हे ते परब्रह्म स्वरूप आहे असं आपल्याला वाटतं. पण हे जगत जे आहे हे भ्रम आहे. आणि या जगतामध्ये प्राणाय लोक खरे वाटतात. मग या होणाऱ्या बदलांना आम्ही मानतो आणि म्हणून ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. पण जग मात्र कसं? मिथ्या आहे. आपला जीव जो आहे तो परब्रह्मच आहे असं शास्त्र सांगते. म्हणून समर्थ ती माया अतिशय सुंदर पद्धतीने समजून सांगतात आहे आपल्याला. माया कळावी, नेमकी माया म्हणजे काय ते समर्थ वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. मग माया आपल्याला कळली पाहिजे, कारण जे सत्य आहे त्याला आपण विसरतो आणि जे मिथ्या आहे त्याला धरून बसतो. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे, माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर.
करंटा पडोनी उताना, करी नाना परी कल्पना, परिते काहीच घडेना तैसी माया. काय म्हटलंय? करंटा पडोनी उताना, म्हणजे एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता पडोनी उताना, उताना पडून राहिलेला आहे. आणि काय पुढे? करी नाना परी कल्पना, नाना मनोराज्य करीत असतो, नाना कल्पना तो मनात आणत असतो, परंतु काही काम मात्र करत नाही. परी ते काहीच घडेना तैसी माया, तशी माया आहे असं समर्थ म्हणतात आहे. मग आता सांगितलेलं आहे समर्थाने, करंटा पडोनी उताना. करंटा म्हणजे दरिद्री. करंटा काहीच काम न करणं, बैठा माणूस. ज्या माणसाला काहीच करायचं नाही, तो विचारांचे तरंग आपल्या डोळ्यासमोर आणत असतो, तो कल्पनेने सगळं ते करून टाकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की कल्पना आपण खूप करतो, परंतु तेवढे प्रयत्न करतो का? प्रत्येकाला वाटतं आपल्याला यश प्राप्त व्हावा, भरपूर पैसे मिळावेत, मी हे करीन, मी ते करीन, परंतु कधी जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही मिळणार नाही. म्हणजे सत्याचा आधार आपल्याला धरला पाहिजे. करंटा पडोनी उताना, पडलाय आपल्या घरी पलंगावर, करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. मग समर्थ म्हणतात आहे, काहीच काम करत नाही आणि वेगवेगळ्या कल्पना करतोय. मी घर बांधणार आहे, 2 मजली घर बांधणार आहे, बंगला बांधणार आहे, त्याच्यानंतर जमीन घेणार आहे, गाडी घेणार आहे, अशा वेगवेगळी स्वप्न तो बघतो, परंतु त्याच्या मार्गाने त्याची काहीच हालचाल नसते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसता उताना पडून जर तू कल्पना केल्या असशील किंवा स्वप्न पाहत असशील आणि त्याच्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीस, तर सगळं ते कसं आहे? व्यर्थ आहे. आणि म्हणून पुढे दिले आहे, द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिमाव तैसी माया. मग स्वप्नात जसं द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, स्वप्नात कसं होतं? द्रव्य म्हणजे स्वप्नात द्रव्य आणि स्त्री यांचं कितीही वैभव आणि हावभाव, नाना विलास सगळं दिसतात, आणि क्षणभर म्हणजे स्वप्न असेपर्यंत ते सगळं खरं वाटतं, पण ते वास्तविक कसं आहे? मिथ्या आहे. तशीच माया आहे. तशी समर्थांनी माया सांगितलेली आहे. म्हणून सांगितलं, एक छोटासा दृष्टांत कथा इथे सांगितलेली आहे. काय सांगितलंय? द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिमाव तैसी माया. मग तो एक भिक्षुक होता. त्याने भिक्षुकीमध्ये सातूचं पीठ जमा केलं आणि सातूचं पीठ जमा करून त्याने एक हंडा भरला. म्हणजे दररोज तो सातूचं पीठ जमा करायला लागला आणि सातूचं पीठ जमा करून त्याने आपला हंडा भरला आणि तो दुपारी झोपी गेला. मग झोपला आणि मग त्याचा सातूचा जो हंडा होता तो कोणी नेऊ नये म्हणून त्याने शिंक्याला वर टांगून ठेवला होता. शिंक्याला म्हणजे जुन्या काळी आपण डोक्याच्या वर असं त्या दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवायचे. मग त्या शिंक्याला टांगून ठेवलेला होता. त्याने विचार केला की सातूचं पीठ पूर्ण भरलं की मी हे विकणार आहे, आणि नुसतं विकणार नाही, जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा मी हे विक्रीला काढेल. म्हणजे तो स्वप्नात होता, स्वप्नात गेला, झोपल्याबरोबर तो स्वप्नात गेला, स्वप्न पाहू लागला, सातूचं पीठ मी आता दररोज जमा करतो आहे, आता जमा केल्यानंतर भरपूर साचल्यानंतर मी हे विकणार, पण कसं विकणार? ज्यावेळी दुष्काळ पडेल ना त्यावेळी विकणार, म्हणजे त्याचे पैसे मला जास्त मिळतील, म्हणजे त्याची किंमत पण जास्त येईल. आणि मग पुढे काय करील? तर मग ज्यावेळी मी ते विकेल त्यावेळेला मी ते 100 रुपयाला विकेल. मग त्या 100 रुपयामध्ये पहिल्यांदा मी 2 बकरी घेईल, 2 बकऱ्यांचे 6 महिन्यामध्ये त्याची प्रसूती होईल, तर 2चे 4 होतील, 4चे 6 होतील, 6चे 8 होतील, अशा खूप बकऱ्या माझ्याकडे होतील, माझ्या घरी अशा खूप बकऱ्या होतील, आणि त्या बकऱ्या सुद्धा काही मी विकून टाकेन. आणि त्याच्यातून काय घेईल? मी गाई घेईल, म्हशी विकत घेईल. आणि तो विचार करतोय की आपली गाई आणि म्हशी विकत घेऊ, त्यानंतर त्यांच्यावर दुभतं तयार करू, पैसे कमवू, आणि गाई म्हशीतून आपल्याला जे पैसे मिळतील त्याचे काय घेईल? 2 घोडे विकत घेईल. ते घोडे झाले नाही तर त्या घोड्यांची किंमत खूप होईल. घोडे जर झाले तर त्यांची किंमत खूप येईल. मग ते घोडे सुद्धा मी विकेन आणि त्याच्यातून मी सोनं विकत घेईन. नुसतं सोनं विकत घेणार नाही तर त्या सोन्यातून मी मोठा महाल बांधेल
आणि मग महाल बांधल्यानंतर त्यामध्ये मी राहायला जाईल. मी गावातील सगळ्यात मोठा श्रीमंत असा माणूस होईल आणि मग आमच्या शेजारच्याच गावामध्ये मी एका श्रीमंताची मुलगी करेल आणि लग्न करेल तिच्यासोबत आणि तिला घरी घेऊन आणेल. आणि तो सांगेन की आपण एवढे श्रीमंत आहोत, त्यामुळे माझी मुलगी तुम्हाला मी देतो आहे. काय सांगेल? तिचे वडील सांगतील की तुम्ही एवढे श्रीमंत आहेत तर माझी मुलगी मी तुम्हाला देतो आहे आणि हिच्याशी विवाहबद्ध व्हा असं तिचे वडील सांगतील. मग हे होकारार्थी मान डोलवेन, तिच्यासोबत लग्न करेन. काही दिवसातच मला मुलगा होईल. तो मुलगा रांगत रांगत माझ्याकडे येईल. मी माझ्या बायकोला आवाज देईन, अगं ये तुझ्या लेकराला सांभाळ. ती लवकर येत नाही. तेवढ्यात एखादा कुत्रा येतो आणि कुत्रा आल्याबरोबर त्या कुत्र्याला पाहून ते लहान मूल घाबरू लागेल, किंचाळू लागेल आणि ते कुत्रं त्या मुलाला चावेल. म्हणून त्या कुत्र्याला मारण्यासाठी मी ती काठी उचलेन आणि मी त्याच्या ती पाठीत घालीन. त्या कुत्र्याला काठी मारण्यामध्ये तो कुत्रा निघून जातो. पण समर्थ म्हणतात, डोक्यावर असलेला जो माठ आहे, जो सातूच्या पिठाने भरलेला आहे, तो फुटून जातो आणि त्याच्या अंगावर सगळं पीठ पडतं. मग ज्याच्या जीवावर म्हणजे ज्या पिठाच्या मोबदल्यावर तो एवढं सगळी स्वप्न बघत होता, ते सगळं काय होतं? चक्काचूर होऊन जातं. ते पीठ सगळं पडतं अंगावर आणि मग त्याला जाग येते. म्हणजे ह्या काय आहेत? माणसाच्या जीवनामध्ये कल्पना ज्या भराव्या ते तितक्याच असाव्यात. किती असाव्या हो? त्याच्यात काहीच सत्यता काहीच नसते. उगाच ते शोभत सजवत राहावं का? तो जसा आहे होता तसाच होता. ना त्याच्याकडे बकऱ्या होत्या, ना गायी होत्या, ना म्हैसी होत्या, ना घोडे होते, ना पैसे होते, ना सोनं होतं, ना बंगला होता, ना त्याने विवाह केला, ना मुलगा झाला. काहीच झालेलं नाही. हे काय आहे? तैसी माया. मग हे काय आहे? जसं हे खोटं आहे, जसं हे मिथ्या आहे, तशी ती माया आहे असं समर्थ म्हणतात आहे. तशी माया आहे. मग अशी माया आहे जिला आम्ही म्हणतो आहे, जी डोळ्याने दिसते तिला आहे म्हणतो आहे, ती मुळात काय आहे? नाहीच आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, समर्थांनी इथं उदाहरण दिलेलं आहे, द्रव्यदारेचे स्वप्न वैभव. द्रव्यदारेचे स्वप्न वैभव म्हणजे स्वप्नामध्ये द्रव्य दिसलं आणि दारा म्हणजे पत्नी दिसली. स्वप्नामध्ये द्रव्य दिसलं आणि पत्नी दिसली. नाना विळासे हावभाव, नाना प्रकारचे तिथे हावभाव करावेत. मग क्षणिक वाटे परिमाव तैसी माया. ते किती वेळ वाटते हो आपल्याला? स्वप्नामध्ये जे दिसणारे वैभव आहे ते फक्त स्वप्नामध्येच दिसते. स्वप्न संपलं की ते वैभवही संपून जातं. जसं त्या स्वप्नाचं क्षणिक स्वप्न आहे तसं थोडं दीर्घ स्वप्न हे आपलं आयुष्य आहे. डोळे बंद झाल्यानंतर स्वप्न पडतं, पण तर स्वप्न पडते तर या जगातामध्ये वावरताना आपले डोळे बंद झाल्यावर ते दिसणारं स्वप्न संपतं. याचा अर्थ आपण गेलो की हे जग संपलं. समर्थ म्हणतात ती माया आहे. त्या मायेला तुम्ही खरं कसं म्हणता? आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया. मग गगनी गंधर्व नगरे, आकाशात नाना प्रकारची, नाना रूप, नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगर दिसतात. दिसता ती नाना प्रकारे, नाना प्रकारची दिसतात. नाना रूपे नाना विकारे, नाना रूपांची, नाना विकारांची, तैसी माया. सगळे दिसतात पण तो आभास असतो, तो क्षणभंगूर असतो. तशीच ती माया आहे. आणि म्हणून म्हटलंय, लहानपणी आपण बघायचो बघा, उन्हाळ्यात म्हातारी लोक अंगणामध्ये झोपत असत. उन्हाळ्यामध्ये पहिली आपण लहान असताना मग चटई टाकायची, त्यावर गोधडी टाकायची आणि गोधडीवर झोपायचे. वर आकाशाकडे पाहायचं, त्या आकाशामध्ये वेगवेगळ्या चांदण्या दिसतात हो, वेगवेगळ्या चांदण्या दिसतात आणि त्या चांदण्यांमध्ये आपण रमायचो. चंद्र दिसायचा, चांदण्या एकत्र आल्यावर कधी घोडा, कधी ससा, कधी हत्ती, कधी सेना, कधी राजा निघालाय असं दिसायचं. तशी कल्पना आपल्याला दिसू लागते. मग असं
शांत झोपल्यानंतर वरती आकाशात बघितल्यावर खूप छान असं पांघरून अंतरलेलं आहे, त्याच्यावरती छानपैकी लाईट्स लावलेले आहेत असं वाटायचं. मग त्याच्यामध्ये चंद्र सगळं ते दिसायचे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे तर सगळं चित्र आपल्याला भास व्हायचा. घोडा दिसतोय, हत्ती दिसतोय, सेना निघालेली आहे, राजा दिसतो आहे. मग ही कल्पना आहे, त्याला समर्थांनी गंधर्व नगरी असं म्हटलेलं आहे. गगने गंधर्व नगरी. गगनामध्ये ज्याप्रमाणे आकाशात आपल्याला आकार दिसतात ती नाना परी, नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. जसं ते माईक आहे तसं आमचं जगत आमच्यासाठी मुळामध्ये ते माईक आहे. आणि म्हणून आता समर्थ प्रत्यक्ष चालणाऱ्या लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. मग समर्थाने काय उदाहरण दिलेलं आहे? लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची, तैसी माया. म्हणजे बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा खरी वाटते, पण त्याची ती लक्ष्मी म्हणजेच वैभव जसं मिथ्या असतं तशीच माया आहे. समर्थांनी वेगवेगळी उदाहरण देऊन प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे माया कशी आहे. ज्या मायेला आपण खरं म्हणतो आहे, ज्या मायेला आपण सत्य म्हणतो आहे, ती माया कशी आहे? मिथ्याच आहे. मुळात ती मिथ्याच आहे. मग ती कळण्यासाठी मग माया म्हणजे नेमकं काय आहे, तिला मिथ्या का म्हटलेलं आहे, मग ती आपल्याला डोळ्यांनी दिसते म्हणून ती खरी आहे का, हे सगळं समर्थाने या समासामध्ये सांगितलेलं आहे. मग लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची. मग लक्ष्मी राय विनोदाची याचा अर्थ बहुरूप्याची, करमणूक करणाऱ्या सोंगाड्याची. तो बहुरूपी जो तुमच्या समोर येतो त्यावेळी त्याने जे रूप धारण केलेलं असतं ते आपल्याला खरं वाटतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्याचप्रमाणे ती माया आहे. तो बहुरूपी आपल्याला वेगवेगळे वेश करून येतो. आपल्याला काय वाटतं? तो खरं वाटतो, परंतु नाही, तो पैसे कमावण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने ते रूप धारण केलेलं आहे, परंतु ते सत्य नाही, ते मिथ्याच आहे. मग ते आपल्याला खरं वाटतं, त्याप्रमाणे ती माया आहे, ती खरी वाटते. पण जेव्हा तोच बहुरूपी त्याचं बहुरूप बाजूला ठेवून हात जोडतो आणि 2 पैसे द्या असं म्हणतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं हा बहुरूपी आहे, हा खरा नाही. त्याप्रमाणे ही माया आम्हाला दिसते डोळ्याने, पण जेव्हा आमचे डोळे बंद होतील, जेव्हा आम्हाला सत्स्वरूपाची जाणीव होईल, मी स्वस्वरूपामध्ये जागृत होईल, त्यावेळेस मला ही जी दिसणारी माया आहे ती संपूर्ण जाईल. जसा बहुरूप्याला आम्ही ओळखल्यावर बहुरूप्याचं जे काही म्हणजे सत्यत्व आम्हाला वाटतच होतं बरं का, खरं नव्हतं, वाटतच होतं, ते सत्यत्व जसं भ्रष्ट होऊन जातं, त्याप्रमाणे या जगतामध्ये आम्ही वावरत असताना आम्हाला जसं स्वरूपाची जाणीव झाली की मी परब्रह्म आहे आणि दिसणारं हे जगत आहे ते मात्र केवळ काय आहे? भ्रम आहे, भ्रमिष्ठ आहे, हे भ्रम आहे. हे केव्हा जाणू शकेल? जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की बोलता वाटे साची, साची म्हणजे खरं, मिथ्या प्रचित तेथीची, प्रचित येणं म्हणजे त्याचं सोंग ओळखणं, तैसी माया. त्याप्रमाणे ही माया आहे. आणि म्हणून या मायेला आपण ओळखा. कशी ती माया आहे? तर दसऱ्याचं सोनं. म्हणून समर्थाने पुढे उदाहरण दिलंय बघा. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परिते काटे, जरी सर्वत्र राहाटे, तैसी माया. म्हणजे दसऱ्याच्या दिवसामध्ये आपण त्या आपट्याची पानं आणतो, दसऱ्याचे सोनं त्यावेळी लोक जरी मान्य करतात तरी वास्तविक ते काटे असतात, पण तरी खरे मानून लोक व्यवहार चालतो, तशी माया आहे. आणि म्हणून म्हटलंय बघा, दसऱ्याच्या दिवसामध्ये ती आपट्याची पाने आपण काय म्हणून आणतो? सोनं म्हणून आणतो. क्षमीचं पत्र आणतो, लोकांना घरोघरी जाऊन आम्ही देतो, नमस्कार करतो थोरा मोठ्यांना. मग आम्ही म्हणतो हॅपी दसरा, काय म्हणतो की मी सोनं वाटून येतो. आता किंवा आपल्या घरासमोर आपल्याला ओवाळण्यासाठी ती लक्ष्मी समोर उभी राहते, किंवा तुम्ही म्हणता की तुम्ही सोनं लुटून आणलंय, तुम्हाला ओवाळलंय, या तपकात टाका. तो खिशातून पान काढतो आणि त्या तपकात घालतो. आता तेच सोनं जर तिला खरं वाटत असेल तर ती म्हणते अहो हे कशाचं सोनं आहे? हे दसऱ्याचं सोनं आहे. म्हणजे फक्त बोलण्यापुरतं, म्हणण्यापुरतं आहे. हे खरं सोनं
नाही, तशी माया आहे. तिला माया आहे पण खरी नाही, असं समर्थ म्हणतात. म्हणून म्हटले, दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी काटे, परी सर्वत्र रहाटे, तैसी माया. आता समर्थ पुढे देतात आहे, मेल्याचा मोहछाव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊनी रुदन करणे, तैसी माया. मग समर्थांनी सांगितलेलं आहे पुढे, मेलेल्या माणसाबद्दल, मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करणं, सतीचं वैभव वाढवणं आणि स्मशानात जाऊन रडणं, त्याप्रमाणे ती माया आहे. म्हणजे एकदा का माणूस मृत्यू पावला की पुन्हा तो येत नाही. मग तशी माया समर्थांनी सांगितलेली आहे. माया ही कशी आहे? तशी माया आहे की जिला काहीच नंतर महत्व नाही, परंतु आपण तिला घेऊन बसलेलो आहोत. आपल्याला वाटते ती खरी आहे, ती माया खरी आहे असा आपल्याला भास होतो, परंतु ती माया खरी नाही, ती माया खोटी आहे, ती सत्य नाही, ती मिथ्या आहे. परंतु हे आपल्याला कळत नाही, आपण तिला सत्य मानून बसतो. म्हणून समर्थांनी इथे दिलेलं आहे की मेल्याचा मोहछाव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊन रुदन करणे, तैसी माया. ते कसं आहे, काय अर्थ आहे या गोष्टींचा? या सगळ्या गोष्टी अर्थ नसलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मेल्याचा वैभव काय गायचा हो? त्याचं सतीचं वैभव, ती सती चालली आहे, त्याचं काय गायचं, त्याचं काय बोलायचं? तिला या वैभवाचं काय महत्व आहे? स्मशानामध्ये जाऊन रडण्यात काय अर्थ आहे? आता स्मशानामध्ये जाऊन रडलो तर ते काय व्यक्ती पुन्हा येणार आहे? नाही येणार, परंतु तो आपला असलेला आंतरिक भाव असतो. तसं स्मशानामध्ये रडणं समर्थ म्हणतात आहे काय अर्थ आहे, आणि म्हणून म्हणतात आहे तशी माया आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे माया कशी आहे आपल्याला समजावं, याच्यासाठी समर्थांनी हे सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे हे सगळं त्याच्यासाठी समर्थांनी सांगितलेलं आहे. मग ते कसं आहे? क्षणिक आहे. आपण म्हणतो स्मशानामध्ये गेल्यानंतर आपल्याला क्षणिक वैराग्य निर्माण होतं. तिथं गेल्यानंतर आपल्याला वाटतं, एखाद्या व्यक्तीला हे एक्सपायर झाल्यानंतर जेव्हा आपण त्याला बॉडी त्याची स्मशानामध्ये घेऊन जातो, तिथे गेल्यानंतर वाटतं तो किती श्रीमंत होता, त्याच्याकडे काहीही नाही. जाताना तो पूर्ण हात पूर्ण उघडे घेऊनच जातो, जसा आलाय तसाच जातो, काहीच नाही. एवढी वर्ष त्याने राबलेला आहे, एवढे वर्ष त्याने एवढं आपलं वैभव जमा केलेलं आहे, एवढी संपत्ती आहे, एवढी त्याची माणसं आहेत, परंतु त्याच्यासोबत काहीही गेलेलं नाही. तो एकटाच चाललेला आहे आणि ऐन तारुण्यात तो चाललेला आहे, त्याच्याकडे काहीच नाही. जेव्हा सुख उपभोगायची वेळ आली तेव्हा तो चाललेला आहे, त्याच्याकडे काहीच नाही. तेव्हा आपल्याला बघून वाटतं की मी सुद्धा याच्यामध्ये अडकतो आहे की काय, मग मला सुद्धा असं काही करायचं नाही, माझं आणि यमाचं खाजं, काहीच माझं करायचं नाही, माझं आयुष्य मला उत्तमरित्या जगायचं आहे. परंतु ते कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. स्मशानाच्या बाहेर आल्यानंतर स्मशान वैराग्य संपलं. तशी ती माया आहे असं समर्थ म्हणतात आहे. मग क्षणिक वैराग्य, दुःख क्षणिक आहे. तिथून घरी आल्यानंतर जेवायला काय केलं असं विचारतो माणूस. मग आता तर लोक चहा पाणी सुद्धा करतात. मग समर्थ म्हणतात अशा प्रकारे ही माया आहे, हे लोकांना जाणवतं. म्हणजे क्षणिक ते स्मशानापर्यंतच वैराग्य, त्याच्यानंतर आपण आपल्या कामामध्ये मग्न होतो. आणि म्हणून म्हटलंय मेल्याचा मोहछाव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊनी रुदन करणे, तैसी माया. आणि आता पुढे म्हणतात आहे राखेसी मनसी लक्ष्मी. काय म्हटलंय? राखेसी मनसी लक्ष्मी, दुसरी भारदोरी लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी, तैसी माया. मग समर्थ म्हणतात आहे की कशी माया आहे? तर राखेसी मनसी, राखेला लक्ष्मी म्हणतात, गौरीला लक्ष्मी म्हणतो की नाही आपण? आता ती लक्ष्मी आहे का खरं? पण तिला म्हणतात दुसरी भरदोरी लक्ष्मी, दोरीला सुद्धा लक्ष्मी म्हणतात, तिसरी नाम मात्र लक्ष्मी, तैसी माया. म्हणजे एखाद्या गरीबाची पत्नी असेल तरी तो गरीब म्हणतो ही आमची लक्ष्मी आहे. तिच्याजवळ काय असतं?
तर फुटकी कवडी सुद्धा नसते. तिच्या गळ्यामध्ये जो दागिना असतो तो सुद्धा नुसता दोऱ्यामध्ये ओवलेला असतो. फक्त काळे मणी असतात, पण त्यात पिवळा सोन्याचा मणी दिसत नाही, पण नाम मात्र लक्ष्मी असते. नाव सोनाबाई, हाती कतल्याचा वाळा. काही नसतं तिच्याकडे. तशी माया आहे. ती मुळात तशी नाही, फक्त आपण तिला समजतो. ती आहे म्हणून हे जगत आहे असं समजतो. ही माया आहे, ती तू समजून घे. समर्थ सांगतात आहे कशी माया आहे. ही माया आहे, ती तू समजून घे. माया कशी आहे हे समर्थांनी प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया. दश अवतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा तैसी माया. काय म्हटलेलं आहे? मुळी बाळ विधवा नारी. मुळात जी स्त्री बाल विधवा आहे, पण समर्थ म्हणतात तिचे नाव जन्म सावित्री, पण तिचं नाव मात्र काय आहे? जन्माचंच काय आहे? जन्म सावित्री आहे. ज्याचे नाव कुबेर, पुढे म्हटलेलं आहे कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया. मग ज्याचं नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावे, तशी माया आहे. माया समजून सांगितलेली समजदानी. मुळात ती बाळापासून वेगळी होते. कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया. नाव कुबेर आहे पण घरोघरी जाऊन भिक्षा मागतो आहे. मग तसंच पुढे दिलेलं आहे, दशावतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा तैसी माया. म्हणजे त्या दशावतारी खेळांमध्ये एखादा कृष्ण म्हणून नटतो की नाही हो? नटतो. त्याच्या अंगावर कपडे चांगले घालतो. मग मुळामध्ये मात्र त्याचे वस्त्र पाहिल्यानंतर त्याची मूळ अवस्था कळते की जीर्ण वस्त्र त्याच्या अंगावर आहेत. तो सगळ्यांकडे पैसे मागत असतो, अशी अवस्था आहे. पण मुळात तिचं नाव काय आहे? पियुष्णा. म्हणजे ती अमृतवाहिनी आहे, पण त्या नदीला पाणीच नसतं. तसं त्या प्रकारे ती माया आहे. म्हणजे जसा दशावतारातील कृष्ण आहे, कृष्णाचं काम करणाऱ्या नाटकात द्रौपदीला वस्त्रे पुरवतो आणि खेळ संपल्यावर कुणी आपल्याला जुने पाने वस्त्र तरी द्यावं अशी आशा करीत बसतो. तसं समर्थ म्हणतात की नदी नामे पियुष्णा जैसी माया. काय सांगितलंय की थोडंसं पाणी असणाऱ्या नदीचं नाव मात्र पियुष्णा, म्हणजे अमृताची नदी आहे, पण पाणीच नाहीये तिच्यामध्ये. तशी माया आहे. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, मुळात तिचं नाव पियुष्णा आहे म्हणजे अमृतवाहिनी, पण त्या नदीला पाणीच नसतं. काय उपयोग? तशा प्रकारे ती माया आहे. म्हणजे ती कशी आहे बघा, ती नाहीच आहे. जी नाही आहे पण तिला आपण फक्त संबोधतो, म्हणून या मायेला ओळखा आणि परब्रह्माला जाणा. काय सांगितलंय? म्हणून या मायेला ओळखा आणि तुम्ही परब्रह्माला जाणा, कारण परब्रह्माशिवाय या जगात दुसरं काही सत्य नाही. हे सगळं मिथ्या आहे. परब्रह्म एकची एक सत्य आहे. बाकी कसं आहे? सगळं मिथ्या आहे. त्या परब्रह्माला आपण जाणलं पाहिजे. जे खरं आहे, जे शाश्वत आहे, जे दीर्घकाळ टिकणारं आहे, त्याच्या मागे लागलं पाहिजे. जी नुसती भ्रम आहे त्याच्या मागे लागून फायदा नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसतं ऐकणं, पारायण करणं यापेक्षा त्या श्रवणातून आपण आपल्यात बदल करावा. नुसतं ऐकत बसू नये. ऐकतो तर आपण नेहमी ऐकतो. दिवसाचे 24 तास आपण ऐकतो, त्याच्यात ते काही झोपतो त्यावेळी ते बंद असतं काम, परंतु आपण ऐकतच असतो. पण ऐकल्यानंतर सुद्धा यासाठी आपण बदल केला पाहिजे ऐकल्यानंतर. म्हणून समर्थांनी फार सुंदर शब्द वापरले आहे, श्रवण साधना. म्हणून समर्थ म्हणतात आहे की काय चमत्कार आहे भगवंताचा बघा. बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थान पुढे दाखवी हाव भाव, का महाराज म्हणानी लागव तैसी माया. मग बहुरूपाच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत राजाचे सोंग आणून लोकांपुढे त्याप्रमाणे हावभाव करतो, पण नंतर लोकांकडे महाराज म्हणून पैसा मागतो. त्याच्यासारखी माया आहे. कशी आहे माया? ही खोटी आहे. मग समर्थांनी प्रत्येक ओवीमध्ये
एक एक दृष्टांत दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण माया आपल्याला कळावी म्हणून दिलेला आहे. माया कशी आहे हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. कशा प्रकारे ती माया आहे हे समर्थ आपल्याला सांगत आहेत. मग आता पुढे समर्थांनी म्हटलंय की समर्थ म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या रामलीलेमध्ये काम करणारा राजा, एखाद्या नाटकामध्ये बहुरूपी म्हणून काम करणारा एखादे महाराज म्हणून जर काम करतात आहे, तर त्या कामापुरते ते काम करतात आहे. आपण पाहतो आहे जसं ते आपल्याला खरं वाटतं आहे, पण सत्स्वरूपाची जाणीव झाली की ती माया नष्ट होऊन मीच परब्रह्म सर्वत्र पुरून उरलेलो आहे याची आपल्याला अनुभूती होते. आणि म्हणून म्हटले आहे, तुम्ही जागे व्हा, जागृत व्हा. जागृत व्हायला पाहिजे, जागर राहायला पाहिजे. आता जागृती म्हणजे 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती, तुर्य. यामध्ये जागृती अवस्था म्हणजे काय? की ज्या आपण मागे असताना जगामध्ये दिसणारी ही माया आम्ही ओळखली, याचा अर्थ जागृती ती आहे. माया ती सत्य नाही आहे हे जाणणे, याचा अर्थ जागृती. त्याच्या विरुद्ध जी माया आहे तीच खरी आहे. म्हणून आपण जागे असून जी माया आहे तीच खरी आहे. जागे असून निद्रेमध्ये आहोत. झोपेमध्ये जसं आपल्याला खरं वाटतं तसं आपल्याला या जागेपणी माया खरी वाटते आहे. तुम्ही खरे तेव्हा जागे आहात जेव्हा तुम्हाला माया वाटू लागेल. पिवळं दिसू लागतं, मग आता जग पिवळं आहे की आहे तसंच आहे हो. जसं कावीळ झालेल्या माणसाला, कावीळ एक आजार आहे, हा जर आजार झाला कावीळ, तर त्याला सगळं जग पिवळं दिसू लागतं. परंतु जग पिवळं आहे का हो? नाही. मग त्याचा आजार बरा झाल्यानंतर त्याला कळतं की जग पिवळं नाही. ती वस्तू पिवळी दिसत होती, परंतु ती पिवळी वस्तू नाही, ती ढवळी वस्तू आहे. त्याप्रमाणे मायेच्या पटलेचा आजार आमच्या अंतःकरणाला झालेला आहे, देहबुद्धीला झालेला आहे. म्हणून ही माया जी आहे ती आपल्याला खरी वाटू लागते आहे. तसा तो बहुरूपी आपल्याला खरा वाटतो, तशी ती माया खरी वाटते असं समर्थ म्हणतात. पण आम्ही ब्रह्म आहोत याची अनुभूती आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरची ती माया बाजूला जाते आणि मग ब्रह्म असे उघडे, जगामध्ये ब्रह्म असे उघडे. मग जगामध्ये ब्रह्म अगदी उघडं आहे. आम्हाला ते उघड असलेलं ब्रह्म दिसत नाही. आम्हाला त्या ब्रह्मावर जी विवर्त निर्माण झालेली आहे, जो भास झालेला आहे, त्याला आम्ही खरं मानतो आहे. जसं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी गोष्टी आपण पाहिल्या, अनुभवल्या आहेत. आता ते विज्ञानाने सिद्ध केलं आहे. चंद्रग्रहण आताच झालं. चंद्रग्रहण कसे होते हो, सूर्यग्रहण कसे होते हे भूगोल अभ्यासणारे सगळे सांगतात. खरंच सूर्याला काही प्रॉब्लेम निर्माण होतो का? खरंच चंद्राला काही डाग पडतो का? काही नाही, ती केवळ सावली आहे. मग सावली खरी आहे का? मग सावली खरी नाही आहे, मग चंद्र कसा प्रकाशित आहे? तसाच तो प्रकाशित आहे. पण ज्या सावलीमुळे तो आम्हाला काळा दिसतो आहे, म्हणून चंद्र हा काळा नाही तर तो पांढराच आहे. मग ज्या वेळेस तो आपल्याला तसं दिसतं आहे, याचा अर्थ जसं दिसतं आहे तसं नाही आहे, त्यापेक्षा वेगळं आहे, याचाच अर्थ माया. म्हणून समर्थ मायेचं वर्णन करताना समर्थांनी म्हटलंय, बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थांपुढे दाखवी हाव भाव, का महाराज म्हणून लागव तैसी माया. मग कशी आहे? तशी माया आहे. माया ही मिथ्याच आहे हो, परंतु समर्थांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला कळावं ह्यासाठी समर्थांनी सांगितलेले आहे माया कशी आहे. क्षणभंगूर. मग पुढे म्हटलंय, देव्हारा असे अन्नपूर्णा, काही गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू, शून्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप परी आळविले, सुंदरा ऐसे. मग देवारा असे अन्नपूर्णा. काय सांगितले? घरामध्ये देवारा आहे, देवारामध्ये अन्नपूर्णा ठेवलेली आहे. आणि घरामध्ये काय आहे? देवारामध्ये अन्नपूर्णा आहे, परंतु देवारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना. पण घरामध्ये अन्नच मिळत नाही, घरामध्ये अन्नच नाही, खायचे हाल आहेत.
मग समर्थ म्हणतात तशी माया आहे. खरंच अन्नपूर्णा आहे का, तर घरात अन्न असलं पाहिजे, ती नुसती मूर्ती बसलेली नाही. म्हणून ते म्हणतात आहे गृही अन्नाची मिळेना. आणि दुसरं उदाहरण देतात आहे समर्थ, नामे सरस्वती सिकेना शुभा वळू. मग देव्हाऱ्यात अन्नपूर्णा आहे आणि घरात खायला अन्नच मिळत नाही. तसंच एखाद्या स्त्रीचं नाव काय आहे, नामे सरस्वती सिकेना शुभा वळू. एखाद्या स्त्रीचं नाव काय आहे, सरस्वती आहे, पण ती शिकत नाही आणि गोवऱ्या थापते. मग तशी माया आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की तिला स्वतःचं नाव, ती सरस्वती नाम तिचं आहे, पण तिला स्वतःचं नाव लिहिता येत नाही. नाव विद्याधर असते, पण तो 4था वर्ग, म्हणजे तो नाव विद्याधर आहे परंतु काही उपयोग नाही, नापास झालेला आहे. नावाला काय किंमत, ते नावाला महत्त्व आलेलं नाही. तसं या जगामध्ये या गोष्टी दिसतात आहे, त्याला ते महत्त्व नाही आहे. ते मुळात काय आहे, त्याला महाव आहे, तसं म्हटलेलं आहे समर्थाने. देव्हारान असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नाची मिळेना. नामे सरस्वती सिकेना शुभा वळू. शून्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले. कुरूप परी आळविले, सुंदरा ऐसे. मग समर्थ म्हणतात शून्यास व्याघ्र नाम ठेविले. कुत्र्याला वाघ्या नाव ठेवलं. पुत्रास इंद्र नामे पाचारिले, पुत्राला इंद्र या नावाने हे नाव ठेवलं. कुरूप परी आळविले, आणि कुरूप स्त्रीला काय पडले, सुंदर ऐसे. कुरूप स्त्रीला सुंदर असं नाव ठेवलं. तसं समर्थ म्हणतात तशी माया आहे. मग शून्या समर्थ इथे म्हणतात कुत्र्याला आम्ही वाघ्या म्हटलं, पण आता तो कुत्रा आहे आम्हाला माहित आहे, पण त्याचं नाव आम्ही काय ठेवलं, वाघ ठेवलेलं आहे. त्यामुळे तो काही वाघाचे गुणधर्म स्वीकारणार आहे का हो, नाही स्वीकारणार. मग कुत्र्याला आम्ही इंद्र म्हटलं, म्हणजे राजा म्हणतो त्या कुत्र्यामध्ये काही इंद्रत्व प्राप्त होणार आहे का, नाही. तसंच समर्थ म्हणतात एखादी कुरूप असेल, एखादी कुरूप स्त्री असेल, पण तिला सुंदरा म्हणून आम्ही पाचारण केलं, म्हणजे तिच्या रूपामध्ये काही बदल होणार आहे का, नाही होणार. तशी माया आहे हो. मग जिला तुम्ही खरं मानता आहात ती मुळात तशी नाहीच आहे. जशी ही नामाने पुकारल्यावर आम्हाला ती खरी वाटते, तशी ही डोळ्यांनी दिसते म्हणून खरी वाटते. आणि म्हणून समर्थ पुढे अजून उदाहरण देतात आहे की शून्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले. कुरूप परी ओळखिले, सुंदरा ऐसे. मूर्ख नामे सकळकळा, राशवी नामे कोकिळा. नातरी डोळसेचा डोळा, फुटका जैसा. मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकीचे नाम कासी. बोलती अतिशुद्री निसी, भागीरथी ऐसे. सावली आणि अंधकार एक होता तेथेची विचार. उगाचे दिसे भास मात्र, तैसी माया. मग आता म्हटलेलं आहे मूर्ख नामे सकळकळा, राशभी नामे कोकिळा. नातरी डोळसेचा डोळा, फुटका जैसा. म्हणजे एखाद्या मूर्खाला सकळ कला विद्या संपन्न म्हणावं, एखादीचा आवाज गाढवी सारखा असतो तिला कोकिळा म्हणावं, आणि डोळा फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावं, तशी ही माया आहे. म्हणून म्हटलंय मूर्ख नामे सकळ कळा. नावाला काही महत्व राहिलेलं नाही, कारण समर्थ म्हणतात मुळामध्ये काय आहे तसं नाही आहे. मूर्ख नामे सकळ कळा, तो मुळात मूर्ख आहे, पण त्याचं नाव काय आहे, सकळ कळा ठेवलेलं आहे. सगळं कळणार पण त्याला काहीच कळत नाही. सगळं कळणारा सकळ कळा, पण त्याला काहीच कळत नाही. राशभी नामे कोकिळा, इकडे राशभी नामे कोकिळा, मुळात गाडगी आहे. कोकिळा म्हणून आम्ही तिला पुकारलं तर तिच्यात कोकिळेचं गुण येणार आहेत का हो, नाही येणार. तसं समर्थ म्हणतात आहे नातरी डोळसेचा डोळा, फुटका जैसा. मग डोळस जर मुळात नसेल, डोळस जर नसेल मुळात, तर त्याला डोळस म्हणून पुकारत असेल तर त्या डोळसचा त्याला काही लाभ होणार नाही. तसं मायेचं रूप प्रकट करताना समर्थ तसं सांगतात आहे. मग तशी ही माया आहे.
आणि म्हणून म्हटलंय, मूर्ख नामे सकळ कळा, राशभी नामे कोकिळा, नातरी डोळसेचा डोळा फुटका जैसा. मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकीचे नाम कासी, बोलती अति शूद्रीनिसी, भागीरथी ऐसे. मग मांगिनीचे नाव तुळशी असावं, तांबारणीचे नाव काशी असावं, अतिशूद्र लीला भागीरथी म्हणावं. चर्मिकेचे नाम कासी, बोलती अतिशूद्रीनी, भागीरथी ऐसे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाच दिसे भास मात्र तैसी माया. मग मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकेचे नाम कासी, बोलती अतिशूद्री निसी, भागीरथी ऐसे. तशी माया आहे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचे विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी माया. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. मग म्हटले सावली आणि अंधकार. सावली आणि अंधार एक झाल्यावर जशी स्थिती होते, एक होता तेथीचा विचार, मग एक झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होतात. उगीच दिसे भास मात्र तैसी माया. मग कशी आहे? तशी माया आहे. मग म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, सावली आणि अंधार एकत्र आल्यावर कसं होतं? अंधुक प्रकाशाचा. मग तिथे भास झाल्यानंतर भास होतात आपल्याला, तशी ती माया आहे भासमान. म्हणून पुढे म्हटलंय, श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. मग आपले कान श्रवण बोटे संधी करतळ. काय म्हटलंय? श्रवण बोटे संधी करतळ. आपलं कान, बोटे, सांधे आणि तळहात हे काय आहे? रवी रश्मे दिसती इंगळ. सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. लाल लाल अतिरम्य दिसतात, तशी माया कशी आहे? ही भासमान आहे. म्हणून समर्थांनी इथे किती दृष्टांत द्यावे. समर्थ म्हणतात सावली आणि प्रकाश सुद्धा सांगितलेला आहे. सावली आणि प्रकाश म्हणजे अंधारामध्ये जर तुम्ही गेले असताना, कारण सावली आणि अंधार एक होता तेथीचा विचार, उगाच दिसे भास मात्र. भास कधी होतो? जिथे प्रकाश थोडा आहे, कारण तिथे काय असतो? अंधार जास्त असतो. काही अंधार आहे, काही प्रकाश आहे, अशा संधी प्रकाशामध्ये आपल्याला भास होतो. गडद अंधारात काही दिसत नाही, परंतु काही प्रकाशाने काही अंधार असेल तर आपल्याला बघा भास होतो. गडद अंधारामध्ये काय दिसणार आहे? काहीच नाही, सगळं काळं कुट्ट दिसेल. परंतु थोडासा प्रकाश असेल तर आपल्याला तिथे भास होतो. मग लख्ख प्रकाशात काही अडचण येत नाही. तसं अज्ञान आणि थोडं ज्ञान यामध्ये माणसाला भास निर्माण होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ. मग पाण्यामध्ये आम्ही हात ठेवला. कशामध्ये? पाण्यामध्ये. किंवा सूर्यकिरणाच्या समोर आम्ही आमचा हात धरला. बघा, कधी पाण्यामध्ये हात ठेवून बघा, किंवा सूर्यकिरणाच्या इथे हात धरून बघा, किंवा आगीच्या वरती एखादी आग चालू आहे, म्हणजे आग लावलेली आहे आणि त्याच्यावरती थोडासा अंतरावर आपण हात धरला तर आपला हात बघा पूर्ण आतून लाल दिसतो. जशी टॉर्च आपण धरतो, टॉर्च आपल्या हाताच्या खाली, तळ हाताच्या खाली जर धरली, पकडली, तर आपल्याला पूर्ण आतमध्ये लाल बुंद आपला हात दिसतो. मग तसं समर्थ म्हणतात आहे की पाण्यामध्ये जसा हात ठेवला किंवा सूर्यकिरणाच्या समोर आम्ही हात धरला तर आमच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक अवयव रक्त दिसतो. लाल बुंद रक्तासारखं रक्तच दिसतं सगळीकडे, रक्तच रक्त. मग समर्थ म्हणतात रक्तवर्ण दिसतो. सूर्याचा प्रकाश हातावर पडला की हाताची विरुद्ध बाजू आपल्याला एकदम लाल भडक दिसते. जसं टॉर्च पकडून बघा, ते पण आपल्याला कळेल. तसं लाल भडक त्याची हाताची दुसरी बाजू दिसते, वरची बाजू. मग त्या सूर्यामुळे तो लाल दिसतो आहे, त्या प्रकाशामुळे तो लाल दिसतो आहे. पण तो मुळात तसा आहे का? नाही. एरवी आपल्याला कसा दिसतो? जसा आहे तसा पांढरा शुभ्र हात आपला दिसतो. मग त्या सूर्यामुळे तो लाल दिसतो आहे, पण तो मुळात तसा आहे का? नाही. तो तसा का दिसतो आहे? तर याचं नाव आहे भ्रम. तो तसा दिसतो आहे, याचं नाव काय आहे? याचं नाव आहे भ्रम. याचं नाव आहे भास. याचं नाव आहे मिथ्यत्व.
तशा प्रकारे जे आम्हाला दिसतं आहे, परंतु ते तसं नाही आहे. त्याच्या मागे असलेला परब्रह्म शोधा. मग दिसते तसं नसतं, म्हणून जग फसते, असं जे वाचनात आलेलं आहे. कारण जे दिसतं तसं नाहीच आहे. म्हणून समर्थांनी पुढे अजून उदाहरणं दिलेली आहेत. रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. काय म्हटलंय? रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया, रवी रश्मे दिसती इंगळ. मग पुढे दिले, भगवे वस्त्र देखता मनाला, श्रवण बोटे संधी कर्तळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. जळी चरण करांगुळे, आखूड लांबे किरकोळे, विपरीत काने दिसती जळे तैसी माया. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सन्यपातस्था अनुभवली तैसी माया. मग भगवे वस्त्र देखता मनाला, भगवं वस्त्र पाहिल्यानंतर मनाला आग लागल्यासारखं वाटतं, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. आपण विचार केल्यावर प्रत्यय येतो, तशी ही काय आहे? माया आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, भगवे वस्त्र देखता मनाला, मनामध्ये येतो आणि भगवा कपडा आपल्याला दिसतो. काय होते तर? वाटे अग्नची लागला, असं वाटतं की अग्नीच पेटला आहे की काय. आता भगवा कलर दिसला की आपल्याला वाटतो अग्नीसारखा आहे ना तो. मग जवळ पाहिल्यानंतर, ज्यावेळी आपण जवळ, लांबून बघा, लांबून आपण भगवा रंग जर एखादा पाहिला असेल तर आपल्याला आग लागल्यासारखी वाटते किंवा आग तिथे चालू आहे असं वाटतं. परंतु जसं आपण जवळ जातो तसं आपल्याला कळतो की हा कपडा आहे. मग त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो की आग लागलेली आहे असं. मग कपडा आपल्याला दिसतो. मग काय होतं तर वाटे अग्नीची लागला. जवळ आल्यानंतर कळतं ती अग्नी नाही आहे, हा भगवा कपडा आहे. तसं समर्थ म्हणतात, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नीची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. आपण विचार केला, विचार केल्यावर प्रत्यय येतो आणि मग कळतं की तशी माया आहे. विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला की तो अग्नी आहे तर काय फरक पडणार आहे? त्याला काय अग्नीचे गुणधर्म येणार आहेत का हो? नाही येणार. कारण ती माया तशी ती माया आहे. जे तुम्ही त्याला कल्पिला आहे तो तसा नाहीच आहे, त्यापेक्षा तो कसा आहे? भिन्न आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तुमच्या आमच्या नेहमीच्या परिचयाच्या गोष्टी जर सांगायच्या असतील तर कितीतरी सांगता येतील हो. मग समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे, पूर्ण समाज त्याच्यावर दिलेला आहे. आता आपण एखादी सिरियल बघतो, एखादा सिनेमा बघतो, मग त्याच्यात दिसणारा हिरो किंवा हिरोईन, आज हिरो बरोबर आपण किती काय काय बघितलं, त्याचे किती ॲक्सिडेंट होतं, कुठे जातो, असं जातो, प्रत्येक पिक्चरमध्ये वेगवेगळं आहे. पण तसं आहे का? नाही. तो कसा आहे तो ते आपल्याला खरं वाटतं, पण ते खरं आहे का? नाही. ते चित्रपट आहे, तो 3 तासाचा आहे. आता हा चित्रपट जो आपला जो आहे तो 100 वर्षांचा आहे. शतवर्षे वयने मिले, हा 100 वर्षांचा चित्रपट आहे. लाईन गेली तर कधी बंद पडेल तो सांगता येणार नाही. डोळे कधी बंद होतील मला माहीत नाही. आताच्या घडीला मी चांगली आहे, अवघ्या अर्ध्या तासात माझे डोळे बंद होणार आहेत, असं पण होऊ शकतं. आपण सांगू शकतो का? नाही. इथेच ठेवून आपल्याला निघायचं आहे. ज्यावेळी आपल्याला बोलावणं येईल त्यावेळी आपल्याला निघायचं आहे. कारण काही भरोसा नाही. पण 100 वर्षाचा हा जो चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये नाना प्रकारच्या आम्हाला आकृत्या दिसतात, नाना प्रकारचे रंग दिसतात. हे सगळं म्हणजे ही माया आहे. म्हणून तुम्ही त्या परब्रह्माला जाणा, त्या मायेमध्ये तुम्ही अडकू नका. कारण समर्थ म्हणतात, सगळ्याचा आपल्याला भीती वाटते, मरायला मरण येणार. पण समर्थ म्हणतात, तुम्ही अखंड जर नामस्मरणात असाल, अखंड ध्यान नाम या दशकाचंच नाव आहे. अखंड जर ध्यानात असेल तर समर्थ म्हणतात, आपण जर अखंड ध्यानात असू, जरी आपल्याला कधीही बोलावा आला तरी समर्थ कृपेने आपलं उत्तमाचे दिवस समर्थाने घालवलेले आहेत. आता याच्या पुढचा सगळा भाग सद्गुरुचरणी समर्पयामी. मग आपल्याला निघता आलं पाहिजे स्वखुशीने.
मग समर्थ म्हणतात तेवढा मोक्ष आपल्याला मिळाला पाहिजे, तेवढा आपल्याला बाहेर निघता आलं पाहिजे, आपल्याला न्यायला आल्यानंतर आपण निघालो पाहिजे स्वेच्छेने, असं आपलं मरण असलं पाहिजे. नाही तर मला आता नको, मला अजून हे पाहायचं आहे, ते पाहायचं आहे, मग सगळ्यामध्ये अडकून बसू. जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जशी माया आहे तसे मायेमध्ये अडकू नका. समर्थाने आता एवढा समाज दिलाय मायेवरती. माया कशी भ्रमिष्ट आहे, कसा भ्रम आहे माया म्हणजे ते सांगितलेलं आहे. मग कोणाच्या मागे आपल्याला लागायचं आहे, कोणाला धरायचं आहे, कोण शाश्वत आहे, कोण टिकणारं आहे, त्याला आपण धरायचं आहे. मग परब्रह्म आहे असतचे असे सर्व काळ, त्या परब्रह्मासोबत आपल्याला राहायचं आहे, त्या परब्रह्माला धरून आपल्याला चालायचं आहे. तो परब्रह्म आहे म्हणून हे सगळं आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, जळी चरण करांगुळे, आखुड लांबे किरकोळे, विपरीत काने दिसती जळे तैसी माया. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सन्य पाथस्था अनुभवली तैसी माया. म्हणजे पाण्यात हातपाय, जळी चरण करांगुळे, पाण्यात हातपाय ठेवले की बोटे बघा आखूड लांब बारीक दिसतात, आखूड लांबे किरकोळे, विपरीत काने दिसती जळे तैसी माया. मग पाण्यामुळे ती विपरीत वाकडी तिकडी दिसतात, तशी माया आहे. मग त्याप्रमाणे माया आहे. पाण्यामध्ये हात धरा बघू, क्षणभर पाणी हल्ले तर हात हल्ल्यासारखा वाटतो की नाही? मग त्या पाण्यामध्ये आपला हात आहे त्याच्यापेक्षा तो जाड वाटतो. आपला रिअल हातापेक्षा पाण्यामध्ये ठेवल्यावर तो अजून मोठा जाड होतो. मग किंवा कधी कधी आखूड वाटतो, छोटासा वाटतो. कधी कधी आपली बोटं आपल्याला खूप लांबुळकी वाटतात. आता ती लांबुळकी आहेत का, जाड आहेत का, की आखूड आहेत? ती हलतात आहे, पण ती आहे तशीच आहेत. त्या पाण्याबरोबर हात काढला, पाण्याच्या बाहेर हात काढला की आपल्याला हात आहे तसाच आहे असं दिसतो. पण तो जसा पाण्यात टाकतो आपण, तो दिसतो तसा आमच्या डोळ्यासमोर ही दिसणारी माया अशी आहे. ती अशी दिसते आहे पण ती तशी नाहीच आहे. हा मायेचा पसारा, हा सगळा मायेचा पसारा आहे. माया ही सारखी आपलं रूप बदलत राहते आणि आपल्याला ती चकवत राहते. खरे जी जाणकार माणसं आहेत त्याला ती भुलत नाहीत. जसं सर्कसीमधलं उदाहरण घ्या, सर्कसीमध्ये माणसं वाघाचे कपडे घालतात आणि त्या लहान मुलांमधून फिरतात. लहान मुलं 2-3 मिनिटं किंचाळतात तेव्हा आई सांगते, अरे ते माणूसच आहेत, वाघ नाही आहे. त्यावेळेस ती मुलं त्या वाघाबरोबर खेळू लागतात. जसा तो विदूषक असतो, पण केव्हा खेळ खेळतो? तो जेव्हा खेळ खेळतो ही माया आहे तेव्हा कळतं, तेव्हा हा खरा वाघ नाही हे सुद्धा कळतं. तसं आम्ही या जगामध्ये केव्हा खऱ्या अर्थाने सहजतेने आम्ही दुसऱ्याशी व्यवहार करू शकू, जेव्हा ही माया आहे तेव्हा. ती खरी आहे असं म्हटलं की त्याची बाधा होणार. तो वाघ आहे असं म्हटलं की भीती वाटणार. तो वाघच नाही असं म्हटल्यावर भीती वाटणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, त्याच्या सोंगाला तुम्ही घाबरू नका, त्या वरवरच्या रूपाला भुलू नका. ते रूप तुमचं काढून टाका, त्याच्यातलं तुम्ही नाम काढून टाका, तो तुमचा आकार काढून टाका. राहिलेला जो निराकार आहे परब्रह्म तो कळला पाहिजे. चालवणारा, बोलवणारा, दिसणारा जो देह आहे हे तर नष्ट होणारा आहे, आज आहे उद्या नाही, पण त्यामध्ये राहणारा जो परब्रह्म आहे तो चिरंतर आहे. तो असतची असे सर्व काळ, तो कायम राहणार आहे आपल्यासोबत. तो आपण नसतानाही तो राहणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली. म्हणजे भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कशी कळलेली दिसते तसंच कावळीने ती पिवळी दिसते, कावळी झालेल्या लोकाला. सन्यपातस्थ अनुभवली तैसी माया. मग सन्निपात झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवास येते, तशी ती माया आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, भोवंडीने, सन्यपात याचा अर्थ ताप, अंगामध्ये ताप आलेला आहे किंवा आपल्याला चक्कर आली असेल, भोळ आलेली असेल तर पृथ्वी फिरल्यासारखं आपल्याला वाटतं. आता क्षणभर मला चक्कर आली असं वाटलं, काहीतरी फिरलं आहे असं होतं बघा कधी कधी आपल्याला, तशी ती माया आहे. क्षणभर वाटतं कधी कधी. घर फिरतं आहे का? घर फिरलं नाही, आपण स्वतःच फिरतोय. चक्कर येणारा मनुष्य एखादा म्हणतो बघा की घर फिरतं आहे, घर फिरतं का? नाही. तसंच झोपकुळा असणारा तो सुद्धा पलंगाला धरून ठेवतो आहे की मी पडतो आहे म्हणून, असं होतं. त्याचा तुम्हाला अनुभव आहेच आपल्याला. तशी माया आहे. समर्थ म्हणतात ती खरी नाही आहे, पण ती खरी वाटते, कारण तो मायेचा प्रभावच तसा आहे, मायेचा इफेक्टच तसा आहे.
परिणाम तो आहे. म्हणून माया जाणली की ही माया आहे असं म्हटल्यावर मग मायेला चिंता वाटणार नाही. भय कुणाचं आहे? तर भय माणसाला दृश्याचं आहे आणि दृश्यच मिथ्या आहे असं आपण म्हटलं की भय संपलेलं आहे. ते भय का संपत नाही? तर जे डोळ्यासमोर दिसतंय ते खरं आहे असं आपण म्हणतो, म्हणून भय संपत नाही. जर एखाद्या तापाने फणफणला असेल एखादा, तर तो बडबड करतो, पण खरंच का तो बडबड करणारा आहे? त्याला जे जाणवत असेल ते खरं असते का? नाही, त्याला ताप आल्यामुळे तो तसा वागत आहे. म्हणून पुढे म्हटलंय, कोणी एका पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. मग व्यवहारातील उदाहरण घ्या. आम्ही ज्याच्यावर फार विश्वास टाकतो तोच आपला विश्वासघात करतो, ते मायाच आहे. आम्ही ज्याच्यावर विश्वास टाकला आहे कारण तो तसा आहे असं आम्ही समजलं, पण त्याचं खरं रूप प्रगट झाल्यानंतर आपण फसतो. मग अशा ठिकाणी मी फसलो आहे म्हणून माणसाने आहे ते जाणलं पाहिजे, आहे ते ओळखलं पाहिजे. कोणी कोणाला फसवू नये. कोणालाही तुम्ही फसवू नका, स्वतःही फसवू नका. स्पष्टता असली पाहिजे आपल्या विचारात, आचारात. ही जर स्पष्टता असेल तर मनुष्य फसत नाही. जेव्हा जे जसं आहे तसं न कळल्यामुळे फसतो. बोलल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करतो, बोलवल्याशिवाय आतमध्ये आपण प्रवेश करतो, विचारल्याशिवाय खूप बोलतो आणि अविश्वासू माणसावर विश्वास ठेवतो, तो मनुष्य मूर्ख असतो. आता विश्वासू नसलेल्या माणसावर विश्वास ठेवतो तो मूर्खच असणार. संतही ते सांगतात आहे की तुम्हाला काही दिसतं आहे त्याला तुम्ही खरं कसं म्हणता? जे खरं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि खरे शहाणे व्हा. खरा विवेकी तो आहे की जो परब्रह्माला ओळखतो आणि दुसरी जी माया आहे तिला ओळखून तिचा जो चमत्कार जो आहे तो आनंदाने स्वीकारतो. ती मोठी नटवी आहे, ती फसवी आहे माया. आपल्या जीवनामध्ये मायेमुळे आपण सगळीकडे अडकतो आहे. म्हणून त्या मायेत अडकू नका आणि त्यातलं परब्रह्म शोधा. ते परब्रह्म कळलं की मग माणसाला जीवनामध्ये आपण मी स्वतः देह सुद्धा मी नाही, मी आत्मस्वरूप आहे. म्हणून मला देहाला होणारा सुद्धा अडचणी मुळात त्याच दुःख म्हणजे दुःख होणार नाही. देहाला ज्यामुळे अडचणी होतात, दुःख होतं, ते आपल्याला होणार नाही. जगामध्ये होणारा कुठलाही बदल असेल तर मला त्याचा खेद वाटणार नाही, काही त्याच्यावर परिणाम होणार नाही, असं माझ्या अंतःकरणावर त्या चित्तवृत्तीत कुठलाही बदल होणार नाही. वृत्ती शांत ठेवा. आणि समर्थ म्हणतात परब्रह्म जसा आहे तसाच आहे. या जगात काही बदल होत राहतील परंतु परब्रह्म जो आहे त्याचं स्वरूप ओळखा, तो तसाच राहणार आहे. जे मुळात तुम्ही आहात तसेच राहा. समर्थ म्हणतात आपल्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आपल्याला चांगले गुण नसतील तर चांगले गुण आपल्याला आत्मसात करायचे आहेत. एखाद्या वाईट विचाराचा आपल्याला काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. आणि म्हणून म्हटलंय कोणी एक पदार्थ विकार उगाच दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. एखादा पदार्थ विकारामुळे उगीच वेगळाच भासतो, असतं एक आणि दिसतं मात्र भलतंच, तशी ती माया आहे. कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास दावा. जय जय रघुवीर समर्थ.